नमस्कार मंडळी. बाहेर कुंद पावसाळी वातावरण आणि असे हे गरमागरम रस्सम वडे. आहा हा, काय मज्जा आहे. बघा, जसे आपण नॉर्मल हे सांबार वडे बनवतो तसेच हे रस्सम वडे, फक्त आपण सांबारच्या ऐवजी इथे रस्सम करतोय. रात्रभर 2 वाट्या उडद्याची पांढरी डाळ छानपैकी स्वच्छ धुवून भिजत घातली. त्याच्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकले होते आणि सकाळीच परत स्वच्छ एकदा धुवून मिक्सरला छान वाटून घेतली ती बारीक अगदी. त्याच्यामध्ये आता आपण जिरे पावडर आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता ह्याला छानपैकी आपण त्याच्यात भरपूर अशी हवा जाईपर्यंत फेटून घेतोय. आपण त्याला आधी हाताने फेटलं, नंतर मी थोडं चमच्याने फेटलं. आता आपण याची फ्लोटिंग टेस्ट पाहूया. बघा, हे फ्लोट होतंय का बघूया. हो, खूप छान फ्लोट होतंय आणि आता हे पाण्यात फ्लोट होत आहेत म्हणजे आपले वडे नक्की हलके होणार आहेत आणि आपल्याला ह्याच्यात अजिबात सोडा घालायची गरज नाही आहे. तर हाताला पाणी लावून छानपैकी आपण असे गोल वडे थापून घेऊया. तेल आपले एकीकडे तापतच आहे. आपण इथे छानपैकी असे वडे करून याच्यामध्ये आता सोडून घेऊ आणि स्लोवर आपण हे वडे करूया, कारण मोठ्या गॅसवर जर आपण केले तर ते वरतून तर होतात पण आतमध्ये कच्ची राहायची शक्यता असते. तर छानपैकी आपण आपल्याला हवे तसे हवे त्या आकाराचे म्हणजे गोलच, पण छोटे मोठे असे वडे आपल्याला हवे तसे छानपैकी करून घेऊया आणि स्लोवर ठेवून त्याला मंद आचेवर होऊन देऊ. असं करता आपण सगळे वडे करून घेऊया. बघा, शांतपणे टाकायचे, हातावर तेल उडायला नको. अगदी घाई अजिबात करायची नाही, कारण गरम तेलाचं काम आहे. त्याच्यामुळे अगदी शांततेत आपल्याला हे वडे हळूवार ह्याच्यात सोडायचे आहेत. तर मी सांगत होते की आपण सांबार करताना जनरली त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालतो. म्हणजे मी घालते त्याच्यामध्ये. वांगी जातात, शेवग्याचे शेंगा जातात, नंतर गवार टाकते, कांदा टमाटर तर जातो. पण आता आपण आज जे रस्सम करणार आहोत त्याच्यामध्ये फक्त रस्सम म्हणजे मेन टोमॅटो कांद्याचं रस्सम आणि थोडासा त्याला दाटपणा यावा म्हणून आपण थोडीशी त्याच्यात डाळ टाकणार आहोत. तर इकडे आपले हे वडे छानपैकी स्लोवर मस्त तपकिरी गोल्डन रंगाचे होईपर्यंत करून घ्यायचे आहेत. थोडेसे वडे वेगवेगळे ह्याच्यासाठी काढायचे की थोड्या वड्यांचं दही वडे पण होणार आहेत, म्हणून आपण काही वडे पाण्यात घालून घेऊ. पाण्यात घालून 15-20 मिनटं ठेवले तर ते वडे असे खूप छान सॉफ्ट होतात, नाही का. तर हे मिठाच्या पाण्यात दही वड्यांसाठी आपण काही वडे घालून घेतले आहेत आणि बाकीचे वडे आपण आता असे छानपैकी गोल्डन ब्राऊन तपकिरी रंगावर तळून घेऊया. तर इकडे आपल्या सांबारासाठी कांदा टोमॅटो आणि तुरीची डाळ मी अशी छान शिजवून घेतली आहे आणि त्याला छान गळेस्तोवर शिजवून घेतली आणि त्याला फेटून घेऊ आपण छान मस्तपैकी. आणि जसं सांगितलं मी, ह्याच्यामध्ये भाज्या आपण टाकलेल्या नाही आहेत. थोडेसे तेलावर जिरं घालूया. जिरं छान तडतडलं की ह्याच्यात आपले बेसिक मसाले, अद्रक लसूणची पेस्ट, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, जिरे पावडर, धणे पावडर, थोडंसं हिंग, गरम मसाला असं घालून याला छान परतून घेऊया. आणि हा मसाला छान परतला गेला की याच्यात आपले जे शिजलेलं रस्सम आहे ते घालून घेऊ टोमॅटोचं आणि याला छान एकदा परत एक असं फिरवून घेऊ. ढवळून घ्यायचं. आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, किती पातळ हवे आपल्याला. थोडंसं वरतून कोथिंबीर टाकला, चवीनुसार मीठ टाकलं आणि परत एकदा थोडीशी उकळ आली की आपला रस्सम रेडी झालेला आहे. तर बघा, हा गरमागरम वडे आणि त्याच्यावर गरमागरम रस्सम, क्या बात है. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला नक्की सांगा. आणि हो, जर आवडला असेल रेसिपी तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू.